पोलिसाच्या अंगावर रॉकेल टाकलंय, पोलिसाच्या अंगावर रॉकेल टाकलंय. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सतत तुम्हाला वेगळ्या स्टोऱ्या आणि प्रकरण काय घडतंय हे वेगळ्या पद्धतीने सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो. दूध का दूध पाणी का पाणी करणारं फक्त आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं टुडे समाचार आरपार बातम्या दाखवणारं एकच चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूज 4.5 कोटीपेक्षा जास्त आहेत. आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. आम्ही गावखेड्यातले असो, शहरातले असो, शासकीय असो किंवा खाजगी असो, विषय कोणतेही असो, आम्ही आरपार दाखवतोय. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. काल एक घटना घडली वाशी तालुक्यातल्या तांदुळवाडी गावामध्ये, धाराशिव जिल्ह्यातली घटना आहे. आणि ज्या ठिकाणी काल घटना घडली होती त्याच ठिकाणी पोहोचलोय आणि याच ठिकाणच्या घटनेचा पोलिसांचा एका शेतकऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आता त्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे नेमकं, आणि शेतकऱ्याला का मारहाण करण्यात आली होती, या ठिकाणी दुसरे शेतकऱ्यासोबतचे कोणी त्यांचे नातेवाईक इथं आले होते का, त्यांना पण मारहाण झाली अशी माहिती कळाली. वाशी या ठिकाणचे नगरसेवक जे आहेत राजू कवडे यांना सुद्धा मारहाण झालेली आहे. पोलिसांनी या लोकांना नेमकं का मारहाण केली, प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे. मात्र पवनचक्कीचं काम चालू आहे आणि पवनचक्कीपासून जी लाईट तयार होते ती लाईट शिफ्ट करण्यासाठी इथं टावर उभारलेले आहेत शेतामध्ये शेतकऱ्याच्या. तांदुळवाडी शिवारामध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागे जे टावर आहे, याच टावरच्या ठिकाणी काल इथं शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र खरं प्रकरण काय आहे हे सत्य मुळापर्यंत मी तुम्हाला जाऊन आज दाखवणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी. सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी इथं मारहाण झालेली आहे शेतकऱ्याला आणि त्यामध्ये पोलीस दिसतात, पोलीस मारहाण करतानाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तो सुरुवातीला व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर आपण जे या ठिकाणी पोलीस अधिकारी होते, पोलीस होते, या परिसरातले शेतकरी, हजर असलेले शेतकरी, नेमकं काय कारण आहे ह्या सगळ्या गोंधळ होण्याचं. सुरुवातीला शेतकरी सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे, त्याच्यानंतर मी पोलिसाकडे सुद्धा जाणार आहे. पोलीस अधिकारी या ठिकाणी DYSP स्वप्नील राठोड होते घटनास्थळावर इथं, आणि ते सुद्धा ते ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस इथं उपस्थित होते. त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र सुरुवातीला इथला व्हिडिओ बघू, त्याच्यानंतर शेतकरी काय म्हणतात बघू, त्याच्यानंतर ज्या नगरसेवकाला मारहाण झाली ते काय म्हणतात बघू, आणि या प्रकरणावर पोलीस उपविभागीय अधिकारी जे घटनास्थळी हजर होते, शेवटी मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. प्रकरण काय, दूध का दूध पाणी का पाणी, बघूया आपण. याच ठिकाणी ज्या ठिकाणी काल घटना घडली आणि ज्या घटनेचा पोलीस शेतकऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणचा व्हिडिओ बघू थेट. चला. मग तू काय वापसा लागून गेला काय? मग का हुशारी कशासाठी करतो तू? बाहेर निघाल हे ते नाही, आमचं शेत झालं मोबाईल तर तिकडे रेकॉर्डिंग चालू सगळी. बघा, या ठिकाणी घटना घडली, शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केली असा व्हिडिओ सोशल मीडिया समाज माध्यमावर व्हायरल झाला. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय. त्या व्हिडिओमध्ये दिसतंय पोलीस शेतकऱ्यांना मारहाण करतात. उपविभागीय अधिकारी सुद्धा स्वप्नील राठोड जे आहेत पोलीस उपविभागीय अधिकारी, ते सुद्धा घटनास्थळी आहेत. दाखवला मी तुम्हाला. आता अजून एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो पोलिसांचा व्हिडिओ आहे. आता पोलिसांचा व्हिडिओ बघू आणि त्याच्यामध्ये काय आहे बघूया आपण थेट.
तू माझ्या अंगावर उचलला. माझ्या अंगावर उचलला तू. माझ्यावर माझ्या अंगावर हे असं हे पोलिसाला पेटवतो. पोलिसाला पेटवतो का? पोलिसाच्या अंगावर रॉकेट टाकलं ह्याने. पोलिसांना पेटवतो. पोलिसाच्या अंगावर रॉकेट टाकले. आम्ही पोलिसाला पेटवतो का? पोलिसाच्या अंगावर रॉकेट टाकले. नाही सरकारनं बाजूला. नाही अजिबात नाही करतो पुढे. हे पोलिसाच्या अंगावर रॉकेट टाकले. हा. रॉकेट टाकले अंगावर. ए गाडी बोलाव. गाडी बोलाव. डीवायएसपी सरच्या अंगावर रॉकेट टाकले. ए चल 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 घे ना. चल चल तुला काय रॉकेट टाकतो अंगावर. चल तू चल चल गेला गेला वंचोद रॉकेट टाकतो अंगावर पोलिसाच्या. पोलिसाच्या अंगावर रॉकेट टाकतो का? पोलिसांना जायचा प्रयत्न करतो का? बघा, बघितला ना व्हिडिओ. आता तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शेतकऱ्याचा व्हिडिओ दाखवला. पहिल्यांदा शेतकऱ्याला मारहाण करताना याच ठिकाणी घटना घडली, तिथंच मी पोहोचलोय आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं काय दिसतंय मी तुम्हाला दाखवलंय. आता पोलिसाचा व्हिडिओ आणि पोलिसाच्या व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सुरुवातीला शेतकऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर पोलिसांनी केलेला व्हिडिओ. पोलिसाच्या अंगावर ते डीवायएसपी जे आहेत त्यांचा शर्ट ओला झाले तर दिसतंय. कॅन आहे, त्या कॅन मध्ये 2 व्यक्ती आहेत, शेतकरी आहेत. गोंधळ आहे त्या व्हिडिओमध्ये. पोलिसांनी त्या एका व्यक्तीला पकडलेलं आहे. स्वतः उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी त्या माणसाला पकडलंय आणि त्यांना म्हणतात की पोलिसांना पेटवून देण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही? पोलिसाच्या अंगावर डिझेल टाकलेला आहे आणि त्या एक व्हिडिओ सुद्धा आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आवाज आलेला आहे की नेमकं तुम्ही पोलिसांना पेटवून देण्याचा प्रयत्न करता का? पोलिसाच्या अंगावर रॉकेल टाकता का? टाकलेला आहे. धरायला पकडायला असं त्या व्हिडिओमध्ये आवाज येते पोलिसांच्या व्हिडिओमध्ये. पण खरंच प्रकरण काय आहे हे मी वास्तव सगळं दाखवतोय. आता शेतकरी काय म्हणतात या सगळ्या प्रकरणावर बघूया आपण थेट शेतकऱ्याची प्रतिक्रिया. काय म्हणतात शेतकरी बघू चला. काय नाव तुमचं? गणेश कल्याणराव शेरकर, गाव कोणतं आहे? वाशी. काल एक तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय शेतामधला. तुमच्या शेतातलंच प्रकरण आहे का ते? माझ्या शेतातलं प्रकरण. कुठे शेत आहे तुमचं? तांदूळवाडी. गट नंबर 30 तालुका कोणता आहे? वाशी. जिल्हा धाराशिव. काय किती वाजता घटना घडली होती? नेमकं काय कारण होतं तिथं? पोलिस कसे काय आले तिथं? हे तुमचे पाहुणे तिथं वाशीचे ते कवडे बी होते नगर सेवक, ते तिथं कसं काय आले होते आणि काय नेमकं घटना काय काल घडली होती? तर ते सकाळीच मला कळालं होतं की हे तारावाडाला येणार आहे. 1-2-3 दिवस आधीपासून आमची त्यांची फोनचे की अधिकाऱ्याची आमची त्यांची चर्चा चालू होती. कशाचे तार आहेत ते? आपल्या हे टावरच्या फेजच्या त्या वरनं जातात न्यूट्रलच्या तार. कशाच्या कुठल्या पवन चक्कीचं कुठलं टावर आहे? रेन्यू कंपनीचं टावर आहे ते. इकडे सबस्टेशन आहे त्यांचं घाटपिंपरीकडे कुठतरी. तिथनं इकडे शिलोकट टावर लाईन चाललेली मोठी 220 kV ची. मग ते 2-4 दिवसापासून म्हणजे 10-12 दिवसापासून चर्चा चालू होती. म्हणजे आता फायनल टप्प्यात आहे ना आपलं पेमेंट मिळावं म्हणून. मग ते येत होते जात होते रोज. असं आपल्या रोजची जशी चर्चा आहे तशी चालू होती. मग ते जे पहिले आपले करार होते मागणी होते ते म्हणले आम्ही तुम्हाला चेक देऊ, थोडं काय कमी जास्त करून ॲडजस्ट करू. आता कंपनीचं बी सगळ्यालाच द्यायचं आहे. मग ठीक आहे म्हणले. असं आमची चर्चा चालू होती. मग एक थोडं रकमेत आमचं थोडं आडलेलं होतं. त्यांचे समजा 25-30 लाखापासून त्यांचे आलते ती आणि माझं थोडं 5-10 लाखात आडतं. मग हे चालू होतं. पण त्यात ते काय झालं त्यांचे चेक काय बाउन्स होत होते. मग ते चर्चा सगळी चालू असताना ते डायरेक्ट ताराच वाढायला आले त्या दिवशी. म्हणलं आपले पैसे नाही दिले काय नाही, मग तारा कशा वाढवायला. म्हणून मी रानात गेलो. मग म्हणलं पलीकडे टावर कोण आलते शेतकऱ्याला जे हे आहेत काही लोक होते त्यांची कोणाला दाबतो कोणाला काय कर आले. माझ्या टावर पैसे आले की मी म्हणलं माझं मिटवा आणि तुमच्या तारा वाढा.
मग ही चर्चा चालू होती तर ते आपली ही SP साहेब काय DYSP आहेत ती आलती. मग त्यांचे तिथं बोलले काय इतके दिवस काय झालं हे टावर काय हवेत बांधलंय का. टावर कधी उभा केले ते किती दिवस झालं उभा करून? टावरचं काम चालू त्याला 2 वर्ष झालं. बरं, मग सुरुवातीला तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी करार करून घेतला करार नाही करून घेतला. मग कसं उभा केलं टावर? आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की ही करार आहे काय समजा. पवन चक्की जी उभारणी केली ती तुमच्या क्षेत्रात केली का पवन कुठं? चक्कीची नाही उभारणी केली आमच्या क्षेत्रात. मग काय केलंय? ही टावर लाईन म्हणजे ही कडली लाईट तिकडे नेण्यासाठी जी 220 kV चे मोठमोठे मनोरे असतात हा, ते मनोरे उभा पवन चक्की नाही. पवन चक्की नाही आमच्या शेतात. पवन चक्कीचे टावर लाईन आहे त्याचे मनोरे आहेत. पवन चक्की असते तर आम्ही पहिल्यांदाच पैसे घेतले असते आणि पहिल्यांदाच आम्ही द्यायचं नाही त्याचं ठरवलं असतं. पवन चक्की कुणाच्या रानात करायची तर शेतकऱ्याचं हे फक्त हा टावरचा विषय आहे. टावरचा विषय असल्यामुळे आम्हाला मागच्या रानात आली म्हणजे आमच्या रानात ऑटोमॅटिक आली ना. बरं, मग टावर तुमच्या रानात उभारले का कुणाच्या रानात उभारले? माझ्याच रानात उभारले टावर. किती टावर उभारले? माझ्या रानात 2 कंपनीचे 2 टावर आहेत. एक शरणटेका कंपनीचं टावर आहे आणि एक रिन्युअल. तर शरणटेका कंपनीने त्यांनी बोललं तसं वागलेत आणि मला पैसे बी त्यांनी दिलेत, त्यात काही माझी तक्रार नाही. ही फक्त रिन्यू कंपनीच्या टावर मध्येच तक्रार झाली. मग तुम्ही लेखी तक्रार दिली का कुठं? नाही ते काय म्हणले तुम्ही पॉइंटला फायनल करू. मग मी तार अडवली. मग मी तिथनं कुठं जाणार आहे लेखी तक्रार द्यायला, कारण की मी गेलो तर ती तार वाढणार आहेत. मग तार वडले त्यांचं काय खरं नाही असे चर्चेत. तुमचे पैसे नेमकं किती अडकलेत आणि काय होता विषय? कसं ठरलं होतं सुरुवातीला? ती काय झालं पहिल्यांदा ते आपल्या रानात आपली समजा हरभरा ही समजा सोयाबीन असं असते ना. मग पहिल्यांदा ते आले आपल्या त्या टायमाला सोयाबीन होतं. कोण आलं होतं? पहिले राहुल म्हणून एक साहेब होते. ते आलते त्या म्हणजे कंपनीचे साहेब होते का काय होते ते आलते. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं तुमच्या रानातनं सरकारी लाईन चालली. त्यांनी आम्हाला कल्पना दिली नाही की पवन चक्कीची लाईन आहे आणि त्या टायमाला काही कळत नव्हतं. तेव्हा एवढ्या पवन चक्की थोड्या कमी होत्या. मग त्यांनी आम्हाला सांगितलं ही लाईन आहे ह्यात काय म्हणजे ही नाही तुमचं आम्ही क्लिअर करू म्हणजे व्यवहाराला चांगले म्हणजे तसं काय नाही. मग ते पहिल्यांदा त्यांचे ते JCP ते आणायचे होते ना आमच्या रानात. मग ती काय म्हणले आता JCP आणायची तुमचं ती जी सोयाबीन आहे त्या सोयाबीनमधनं घालावं लागते. मग तुमचं काय सोयाबीन किती क्विंटल होतं तेवढ्या रानात तुम्हाला? म्हणलं आता ते JCPला किती 2 टायरला लय जात नाही ना. एक 25-25 हजार रुपयाचं होईल नुकसान. ठीक आहे म्हणजे मी 25,000 रुपये तुम्हाला दिले तुम्हाला काय अडचण आहे नुकसानीचे. ठीक आहे म्हणले. मग नुकसानीचे मी मला 25,000 रुपये दिले आणि लगेच त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी त्यांच्या कागदावर सह्या बी घेतल्या. बरं ठीक आहे आपल्याला त्या टायमाला बी काय कळत होतं. दुसऱ्या वेळेस आपला हरभरा होता. हरभऱ्याच्या त्या टायमाला त्यांनी हरभऱ्यातनं तसंच घातलं. मग त्या टायमाला बी ते त्यांचे ते खांब बिंब असते ती नट बोल्ट ती घेऊन आले त्यांनी. मग त्या टायमाला बी आपल्याला म्हणले ठीक आहे तुमचं नुकसान देऊ म्हणले त्याचं काय नाही आणि तुमचं जी काय जी पेमेंट आहे आपलं काम 1-2 वर्ष चालणार आहे तुमचं पेमेंट तर आम्ही देणार आहे. आम्ही तुमच्या पैसेच आहे तर तुम्हाला थोडंच आम्हाला शेवटला काम करून देणार. मग ते टावरचे येताना तेव्हा 1 लाख रुपयाचा चेक दिला त्यांनी म्हणजे सामान्याचं ते आपल्या नुकसान किती दिला? 1 लाख रुपयाचा. म्हणजे एक्झॅक्ट मागं पुढे होते पैशाच्या रकमेत. माझे पैसे कसे कॅश दिले का पेमेंट सुरुवातीचं बी? कॅश नाही देत ते चेकच दिले ते. मग ते नुकसान दिलं. मग टावर उभा केलं त्यांनी. तिथे एक 15-20 दिवस गेले असते त्यांचे. सारखं नुकसान बिकसान होतं पण ते सारखं आपलं ती रोजची ओळख झाली नाही चालते ना साहेबाची बी. म्हणजे काही काळजी करू नका तुम्हाला भरपूर पैसे मिळून देतात त्याचं बी काय नाही. कालचं जे प्रकरण घडलंय ते नेमकं काय घडलंय? कालच्या प्रकरणाचा काय विषय होता? कालच्या प्रकरणाचा विषय ह्या असं सुट्ट झालं का आमचं पहिलं. मग काल आता फायनलचा विषय आला. इतक्या दिवस आपण त्यांचं ऐकत होतं हे जरा 1-2 महिन्यात थोड्या कळायला लागलं मला हे काय पैशाचं चेक बाउन्स होते हे होते म्हणून मी तार त्यांची काल म्हणलं माझं शेवट फायनल माझं फायनल करा आणि परत तार वाढा. मग थोडी बोलणी बी चालू होती पण ते जी त्यांनी सांगितलेली रक्कम द्यायलाच तयार नव्हती ना. मी म्हणलं जाऊ द्या समजा 1 लाख 2 लाख 3 लाख कमी करता येते. रक्कम यायला पाहिजे तुम्हाला? आमच्या रानात समजा एक तार आहे 110 मीटरच्या आसपास त्यांची आणि ही टावर तो मनोरा
तर त्यांचे एक 16-17 लाखाच्या आसपास प्रत्येक शेतकऱ्याला सारखं नाही थोडं कमी जास्त करून टावरचे पैसे देतात आणि 22,000 रुपये मीटरनी ताराचे पैसे देतात. असं विषय असा आहे. एक 40-41 लाख रुपये भेटतात. त्यातलं समजा काही थोडं कमी जास्त होतंय. मग पुन्हा काय झालं पुढं? मग ती पैशासाठी मी म्हणलं माझं क्लिअर करा. आणि काल समजा त्यांनी 4 वाजेपर्यंत थोडा टाइमपास केला. तर म्हणजे तुम्हाला चेक देऊ समजा, पण ते बी किती कमी रकमेचा. म्हणजे एवढं कमी रक्कम कशी घेऊन चालन. हे आमचं बोलणं भाषण चालू होतं तेवढचं तर ते DYSP साहेबाला ते इळभर थांबल्याला राग आला का त्यांनी हाणमार सुरू केली. का बरं मारलं ते? मी ते तारावाल्याला म्हणलो ना थांब माझं मिटू दे, त्याशिवाय तुम्ही वरी चढ नका म्हणून त्यांनी मारलं. पुन्हा कोणाला मारहाण केली त्यांनी? मी काय केलं मग मी तिथं पहिल्यांदा एकटाच होतो ना. मग मी आमच्या नातेवाईकाला म्हणलं या जरा इथं थोडं मिटवायचंय म्हणून समजा नगरसेवकला त्यांना तिथं बोलून घेतलं होतं. आणि ही चालू होतं राडा म्हणजे सकाळपासून राडा चालू होता म्हणा की प्रत्येक शेतकऱ्या संग. आणि ही हाणमार एक 4-4:30च्या दरम्यान झाली. मग पुढं काय केलं तुम्ही? तुम्हाला मारहाण केली का? मला बी केली की मारहाण सगळ्या बरोबर मला बी केली. तुमचं काय आता मागणी आहे? तुम्ही मग आता तुमची जी मागणी आहे ती तारा तुम्ही अडवले होत्या, आमची तारा उडायच्या. हो. मग हाणमार बी करू द्या, त्यांचं काय प्रोसिजर असेल ते करू द्या. मग त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत अंदाजे ठेवलं आम्हाला. काही गुन्हा दाखल करू, असं करू तसं करू म्हणले ते. मग तवरचं त्यांनी तिकडे पवनचक्कीच्या साहेबांनी तार वाढायचं कामच नव्हतं, त्यांनी तार ओढून घेतली. मग ह्यांनी फक्त आम्हाला अटकच ह्याच्यामुळे केलं की त्यांनी तार वाढावा. तार ओढलं की आम्ही त्यांचं ऑफिस माहीत नाही, ते कुठले माहीत नाही. रिन्युअल कंपनी आहे पण कुठल्या देशातली का आपल्या देशातली ही सुद्धा आम्हाला माहीत नाही. मग आता काय करणार पुढं? आता आमची शासनाकडे एवढंच मागणी की आम्हाला न्याय मिळावा. आणि ही DYSP साहेबांनी जे आम्हाला धमकी देतोय गुन्हे दाखल करू, ह्याची बी काही कारवाई करावा. आता त्यांनी पण एक व्हिडिओ टाकलाय, पोलीसवाल्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो की ते त्यांच्या DYSP साहेबाच्या अंगावर डिझेल टाकलेलं आहे. ते रॉकेल टाकलं म्हणतात ते. आणि ते कॅन पण दिसते त्याच्यामध्ये. कॅन काय प्रकरण आहे ते नेमकं? नाही डिझेल टाकलंय त्यांच्या अंगावर. तुम्ही ते व्हिडिओ नीट बघा. त्यांनी आम्हाला हाणमार करायला सुरू केली. ही शेतकऱ्याची इतकी ताकद नसते की DYSPच्या अंगावर डिझेल टाका. मी काय एवढा कुठला प्रख्यात गुंड बिंड नाही. डिझेल कशाला आणलं होतं तिथं? कुणी आणलं होतं? डिझेल तिथंच होतं. कुठं होतं? आपल्या रानात. कुणी आणलं होतं ते? कुणी आणलं होतं ते माहित नाही. मग माझा एक पाहुणा आहे, हाणमार करायला लागलेस त्याला ते सहन झालं नाही. त्यांनी त्याच्या अंगावर ओतून घेतलं. कुणी? पाहुण्याने. काय नाव त्यांचं? दत्ता कवडे. त्यांनी ओतून घेतलं स्वतःच्या अंगावर. काही मिटानाच गेले ना. आता एवढे हाणमार व्हायला लागले शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय काय पर्याय. नाही तर ह्याचे पोलिसाच्या अंगावर कसं केलं ते? पोलिसाच्या अंगावर ओतलेलं नाही. त्याचा व्हिडिओ त्यांनी दाखव. आमच्याकडे बी आमचे व्हिडिओ आहेत. काय वाटतं? आम्ही पोलीस प्रशासनाची इज्जतच करतात ना. शेवटी सामान्य माणसं त्यांच्या अंगावर आम्ही अजिबात, त्यांचा आमचा विषयच नव्हता. त्यांनी आम्हाला हाणमार सुरू केली. आणि हाणमार सुरू केली तरी आम्ही त्यांना का हाणलं नाही? डिझेल ओततात म्हणलेस आम्ही तेवढी मध्ये दाखवायला पाहिजे की आम्ही बी त्यांना लाथा बुके हाणल्यात, काट्या नाही. तिथं काय नाही. आमच्या रानात पिंकलर आहे, काय बी आहेत. काय बी उचलून हाणलं असतं ना, हाणायचंच असतं तर त्याचा विषयच नाही ना. पोलीस प्रशासनाची आम्ही इज्जत करतात. एखादा साहेब असतो वेगळा, सगळं शासन तसं नसतं ना. तुमचं नाव काय? तुमचं? राजू कवडे. मी भाजप नगरसेवक आहे. कुठले? वाशी. एक व्हिडिओ व्हायरल झाला काल की तुम्ही शेतामध्ये गेलता, एक पवनचक्कीचं काम चालू होतं आणि तिथं तांदूळवाडी शिवारामध्ये घटना घडलेली. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर. काय प्रकरण झालं नेमकं? तुम्ही तिथं कसं काय गेलते? तो विषय काय झालता, वाशीचाच गणेश शेरकर म्हणून जो शेतकरी आहे त्याची तांदूळ शिवारात जमीन आहे. मग त्याचा फोन आला शेतकऱ्याचा की बाबा असं असं व्हायला लागले. राठोड साहेब DYSP ही आरेची भाषा करायला धरून पकडून असं गचांडी धरून हाणमार करण्याच्या प्रयत्नामध्ये इथं तुम्ही इथं या, ही काय ते विषय तिथं त्यांना बोला तुम्ही. मी आपलं मिटवायच्या हिशोबाने तिथं गेलेलो होतो. तर त्या टायमाला मी तिथे गेलो. मग शेरकर गणेश शेरकर शेतकरी जो आहे त्याला मी घेऊन साईडला घेतलं. म्हणजे नेमका विषय काय झाला हे नेमकं मला सांग म्हणले होता.
तो मला असं ऍग्रीमेंट माझ्याकडं ऍग्रीमेंट केलेलं मला 41 लाखाचं 41 लाखाचं ऍग्रीमेंट केलेलं असताना त्यांनी ते व्हाईटनर त्याच्यावर व्हाईटनर लावलंय आणि 1 लाखाचंच ऍग्रीमेंट असं दाखवलंय. आणि आता DYSP राठोड जे आहे तो म्हणायला लागला की ह्या टावरलाच बांध इथंच आणि तार ओढून घे, कोण काय करतं मी बघतो. असं झाल्यानंतर मी पवन चक्कीचे साहेबासोबत चर्चा करत होतो की साहेब कशाला ह्यांच्याच टावर शेतामधनं दुसरा एक टावर गेलेला दुसऱ्या कंपनीचं सरंटिकाचं, त्यांनी जो मोबदला दिलाय तोच मोबदला ह्या टावरचा तुम्ही तेवढा मोबदला द्या आणि विषय मिटवून टाका. मग हे बोलत असताना DYSP राठोड साहेब आले ह्या शेतकऱ्याला गणेश शेरकरला म्हणजे तू काय दादा फिरा झालाय का, दादा लागून गेलाय का, सगळ्यांनी 1,00,000-1.5 लाखात काम करून दिलं, माझं सगळं ऐकत यात लाख दिलं तरी 50 दिलं तर 50 मध्ये माझं ऐकत तूच काय दादा झालाय का, तू काय ऐकत नाही माझं, अशी आरेरावीची भाषा करून गचांनी करायला लागली. म्हणून मी साहेबाकडे गेलो, साहेब म्हणलं तुम्ही शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करायला लागलात, म्हणलं ही जोर जबरदस्ती नाही, म्हणलं शेतकऱ्याची जमीन असताना जर तुम्ही त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून जर ही करत असताना तर हे चुकीचं आहे साहेब. तर त्यांनी मला चौकून घेरलं आणि मलाच माझ्यावर लाठीचार्ज चालू केला. त्यानंतर आसपास जे व्हिडिओ शूटिंग ही ती बरेचसे शेतकरी तिथे होते, जवळपास 100 शेतकरी 50 शेतकरी असलेले होते तिथं. तर ती व्हिडिओ शूटिंग ही ती करत होती, त्यांना त्या ताणू मारलं. व्हिडिओ शूटिंग का करता म्हणून तर 5-6 जणांचे मोबाईल फोडलेत, त्यांना तुडविले मारण्याचं. नंतर तिथनं आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पोलीस स्टेशनमधनं आणल्यावर माझ्या हाताला हे लागलेलं आहे, इथं मारले डोक्यात काठी मारलेली त्यांनी. कोणी मारहाण केली तुम्हाला, कोणी DYSP राठोड आणि त्यांचे सहकारी. त्यांचे काय 5-50 का मारलं तुम्हाला, काय कारण आहे? कारण म्हणजे ही काही गणेश शेरकरला म्हणत होतं की मी म्हणतो तेवढ्यात ऐक, तू काय दादा झालेला नाही, DYSPचं ऐकत नाही म्हणलं तू काय दादा फिरा झालाय का, म्हणजे अशी दमदाटी करत होते. म्हणून साहेब म्हणलं तुम्ही शेतकऱ्याला दमदाटी कशाला करता, त्यांचं काय चुकत आहे, म्हणजे त्यांचा मोबदलाच मागायला लागलेत ना ती, त्यात काय चुकीचं आहे का ती मोबदला मागितलं म्हणजे, तर तू कोण मला सांगणार म्हणून त्यांनी मलाच मारहाण चालू केली. मग तिथनं आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. पोलीस स्टेशनमध्ये आणलं, मग आम्ही म्हणलं आम्हाला मारलंय. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये? वाशी पोलीस स्टेशनमध्ये. वाशी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर म्हणलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या आम्हाला मारलेला. तर ती म्हणले की कायदा माझ्या हातात आहे, मी DYSP, ह्याच्यावर 307चा गुन्हा दाखल करा, ह्याला 6 महिने आतमध्ये सोडवा, तेवढी ताकद आहे. मग वरचं फेस माझं मी बघतो, मला वरचं फेस करतो माझं मी करतो, काय करायचं ते, ह्याला आतमध्ये टाका आणि ह्याला लगेच गुन्हा दाखल करून टाका. आम्हाला धमक्या दिल्या, म्हणजे एक शेतकऱ्यांना 6 जणाला आम्हाला नेतं, 5-6 जणाला आतमध्ये, त्यांना एक आतमध्ये घ्यायचे. तुम्ही जर नाटकं केली काही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, आतमध्ये लगेच 6 महिन्यासाठी आतमध्ये चढवीन, अशा धमक्या देऊन आम्हाला तिथनं 1:30 वाजता तिथंच दांबून ठेवलं. तिथं दांबून ठेवल्यानंतर त्यांनी 1:30 वाजता तिथं ती तार वाढायची राहिलेली होती, आम्हाला इथं आतमध्ये बसवलं आणि तिकडे काम चालू करायला लावलं आणि ती तार रातोरात ओढून घेतली. कशाची तार आहे नेमकं, ते काय कुठून आलेली आहे, काय कुठं चाललेली आहे, ती काय कसली लाईन आहे? ते टावर लाईन आहे, पवन चक्कीचा विषय हो. टावर लाईन आहे, ती एक तार राहिलेली वाढायची. त्यांनी पैसे देतो, आता पुल्ले ह्याला देतो तर तुम्ही थांबा, पुल्ले ह्याला देतो, अख्खं काम करून घेतलं, ह्याला रुपया मोबाईलला दिलेला नाही. शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत? शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही, म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळाले 1.5 लाख रुपये काहीतरी भेटले. 41 लाखाचा अग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी. 41 लाखाचा अग्रीमेंट केलेला असताना त्याच्यावर ही लावून काय म्हणतात त्याला व्हाईटनर लावून ती त्याच्यावर फक्त 1 लाख ठेवली. 1 लाखाचा मारहाण ज्यावेळेस केली तुम्हाला त्यावेळेस सोबत कोण होतं तुमच्या, काय दुसरे? 5-12 जण होते तिथे सगळे शेतकरी. त्यांनी काय सोडवी असं काही केलं नाही? तर ती सोडीला नाही, ती व्हिडिओ काढायला गेला सर, ताणू मारला तर ती शेतकरी थांबते, कशी भीतीपोटी पळून गेली ना. बरं, ते एक व्हिडिओ अजून दुसरा एक व्हायरल होते पोलिसांचा, की तुम्ही ते डिझेल टाकले त्यांच्या अंगावर, DYSP साहेबाच्या अंगावर, स्वप्नील राठोड जे होते तिथं त्यांच्या अंगावर डिझेल, आणखीन कोणीतरी तुमच्या सोबत एक जण आहे त्या व्हिडिओमध्ये दिसते. ते डिझेलचा काय प्रकार? ते म्हणतात की पोलिसांना पेटवण्याचा प्रयत्न करता का, असं त्या व्हिडिओत म्हणतात. पोलिसाच्या अंगावर रॉकेल टाकलं असं पण त्या व्हिडिओत आवाज येतोय. नेमकं ते काय प्रकरण आहे? ते डिझेलचा काय प्रकार आहे? डिझेलचा विषय काहीच नाही, त्यांनी ती जोडलाय. आता ही त्यांनी जी इतकं ती अमानुषपणे जी मारहाण केलेली ती कुठेतरी झाकण्यासाठी ती उलट आमच्यावरच ही करावा, तू माझ्या अंगावर डिझेल टाकतो का, कॅन त्यांनीच आणली. कॅन DYSPच्या कोण त्यांचा कोण म्हणजे ही जी आहे त्यातलं एक जण कॅन घेऊन आले. सगळे व्हिडिओ आहेत सगळे साहेब, ही मी बोलत नाही, सगळे व्हिडिओ आहेत बघायला तुम्हाला, सगळे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवून. तुमच्याकडे आहेत का व्हिडिओ? आहेत ना व्हिडिओ पाठवून मी तुम्हाला, काय अडचण नाही.
त्यांनीच कॅन वतून घेतलंय असं करून व्हिडिओ आहेत ती, आणि ती म्हणले DYSPच्या अंगावर डिझेल टाकतो का म्हणून चालू गेला अगोदर हान मात्र मला अगोदर त्या व्हिडिओत मध्ये ते पोलिसाला पेटवता का, पोलिसाच्या अंगावर असं पेटवण्याचा प्रयत्न करता असं आवाज दिसतो त्याच्यामध्ये. त्यांनी प्लॅन करूनच केलं होती सगळा विषय हे आमच्यावर टाकल्यामुळे. त्यांच्यावर जे झालंय आता आलंय हे आपण झालंय ते आता ही प्रकरण वाढणार आहे. त्यांना कळालं की आलं शेतकरी विषय, शेतकऱ्याचा विषय. आपण शेतकऱ्याला मी पुन्हा मग मला मारल्यानंतर मी म्हणलं मला इथं जीव मारा म्हणलं, पण मी शेतकऱ्यासाठी हलणार नाही. तुम्ही रात्री तुम्हाला मारहाण झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये गेले, तुमची तक्रार घेतली का त्यांनी? तक्रार नाही, उलट आम्हालाच म्हणले की तुला 307 गुन्हा दाखल करून मी DYSP माझ्या हातात कायदा आहे सगळा म्हणलं. 307 गुन्हा दाखल करून 6 महिने तुला आतमध्ये चढवीन अशा धमक्या उलट आम्हाला दिल्या. आणि पुन्हा आम्हाला ते हे करून आम्ही भीतीपुटी आता शेतकरी म्हणले नाही आपल्यावर गुन्हा दाखल करते, ती काय त्यांच्या हातात कायदा आहे, ती काही करू शकते DYSP इथं असं तसं. मग ती ह्यांना शेतकऱ्याला भिडवली, एक घेऊन बोलायची ती बेडवायच्या आतमध्ये. मग आता तुमच्यावर गुन्हा दाखल केला का मग त्यांनी? काय आणि त्यांनी आम्हाला 1 वाजता 1-1:30 वाजता आम्ही बाहेर आलो, त्यांनी पुन्हा काहीतरी 3-4 वाजता गुन्हा दाखल केला म्हणून आम्हाला समजलं. तुमच्यावर गुन्हा दाखल केला? हो केला. मग आता तुम्ही काय करणार पुढे? आम्ही हे काय मी स्टेटमेंट घ्यायला आलेलो दवाखान्यामध्ये. आम्ही आता उपचार घेतला का नाही अजून? उपचारच घ्यायला चालू आहे. आज गेले नाहीत अजून तिथे? नाही गेलेलो. आणि मग आता काय पुढची मागणी, काय तुम्ही काय करणार आता पुढं? आम्ही न्याय मागणार शेतकऱ्यासाठी. काय जी शेतकऱ्यावर जर तुम्ही ही प्रशासन कशासाठी ह्या पवन चक्कीचे पैसे खाऊन त्यांची लाचारी पत्करण्यासाठी का गोरगरिबाचे हे करण्यासाठी, ही मला नेमकं लक्षात येणं गेले. मी त्यांचा जाहीर निषेध करतोय. पोलीस स्टेशन ही सगळी जी यंत्रणा आहे त्यांचा सगळा जाहीर निषेध करतो मी या प्रकरणाचा. काय नाव तुमचं? प्रशांत अण्णासाहेब उंद्रे, वाशी. काल तांदवाडी शिवारात जी शेतकऱ्यावर लाठी चार्ज झालाय, हा लाठी चार्ज इतका जोरदार चालू होता, त्याचं मी व्हिडिओ शूटिंग करीत असताना एक 4 ते 5 जणांनी मला असं रानातून पळून माझ्यावर इतका मोठा हल्ला केलाय. माझ्या ह्या बोटावर 4-5 काट्या, इथं माझ्या होटावर अशा बुक्के मारले त्यांनी. ही मला इथं लागले, दात माझे वर 4-5 हलायला लागलेत दात, आणि पाठीवर दंडावर एक 10 ते 12 काट्या अशा फिरू 2 हाताने मारलेत त्यांनी. जसं जनावराला मारतात तसं मारले. मलाच नाही, एक 5 ते 6 जणांना व्हिडिओ का काढतो म्हणून त्यांनी असं रानात ताणतोन मारले, आणि मोबाईलवर अशा काट्या घातल्यात, म्हणजे असं फोडून टाकलेत मोबाईल त्यांनी. कोणी घातले काट्या? हे जे त्यांचा ते राखीव फोर्स होता ते त्या DYSP राठोड साहेबाच्या सांगण्यावरून उसानी लाट्यांनी त्यांनी काल मारहाण केलेली. मग आता काय मागणी? काय आमची मागणी हीच, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. DYSP साहेबावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुमचं काय नाव आहे? माझं प्रशांत अण्णासाहेब उंद्रे, कुठले तुम्ही प्रॉपर? वाशी. तुम्ही तिथं कशाला गेलते? ते आमच्या नातलगांची जमीन आहे ना, त्यांच्यावर जे अन्याय चाललाय हे आम्ही दात मागण्यासाठी गेलतात. टावर किती दिवस झालं उभारलं तिथे? टावर म्हणजे आता ते टप्प्याटप्प्याने त्याचं काम सुरू होतं, त्यांनी गुंगविले यांना की बाबा तुम्हाला आज देतो, उद्या देतो, थांबा थोडं काम करू द्या. रोज नवीन माणसं बदलून, ते साहेब सुट्टीवर आहेत, ते आल्यावर देतो. चेक दिले, ते बाउन्स झाले. चेक बाउन्स झाले की दुसरा साहेब येणार, ते बाउन्स झालाय का, तो चेक जमा करा, दुसरा देतो चेक. त्यांनी अशा प्रकारे रोज माणसांना कसं वेगवेगळे साहेब लावून हे करून टप्प्याटप्प्याने गुंगविले आणि कामं पूर्ण केली. एक तार राहिली होती, मग ते पाहुणे असल्यामुळे, दाजी असल्यामुळे आम्ही गेलतात की बाबा हे तार ओढू नका, आमचा काय ती पाहुण्याचा मोबदला द्या. पण त्यांनी काय मोबदला दिला नाही. काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच आहे, हा या शेतकऱ्याला नाही मिळून, आणि शेतकऱ्यावर जी सगळ्यावर आमच्यावर जी म्हणजे शेतकरी बी आम्ही सगळी शेतकरीच आहेत, आमच्यावर जी हल्ला झालाय त्यामुळे त्या DYSP साहेबावर कारवाई झाली पाहिजे योग्य. ते नाही कारवाई झाली तर बघू काय तर कुठं, म्हणजे आमच्या परीने जे आम्हाला काय आंदोलन करता येईल ते करू. काय नाव आहे? मी निलेश उंद्रे, गाव वाशी. काय प्रकरण काल झालंय त्या मारहाणीमध्ये पोलिसांचा तुमचा पण समावेश आहे का? हा, माझा समावेश आहे त्याच्यात. ती गणेश शेरकर ते आमचे नातलग आहेत, त्याच्यामुळे आम्ही तिथं तांदवाडी शिवारात त्यांची शेत आहे तिथं, त्याच्यामुळे आम्ही तिथं गेलो होतो. तिथं का आलात म्हणूनच मरे मारले आम्हाला, लाठीचार केला. असं उन्हात अजून अंगावर दवाखान्यात उपचारासाठी आलो आम्ही इथं आता. कशाने मारलंय? काठीने मारले, उसाने मारले. का बरं मारलं त्यांनी? तिथं का आला तुम्ही? कशासाठी आला तिथं तुम्ही? पोलिसाच्या अंगावर डिझेल कोणी टाकलं होतं? डिझेल नव्हतं टाकलं पोलीस, डिझेल कोणी टाकलं? त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होते, ते डिझेल टाकल्यासारखं दिसते. ते सांगतात ते धरले, पकडले, आमच्या अंगावर डिझेल टाकतो का, मारतो का असं म्हणतात. त्यांनी व्हिडिओ केलाय. त्याची नाही कल्पना सर. डिझेल तर नाही टाकलेलं त्यांच्या अंगावर, त्यांनी जोडलेलं असलं तर काही माहित नाही. मग आता काय मागणी?
मागणी काहीच नाही, फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आता आम्हाला जी मारलंय, लाठीचार केला जे आमच्या अंगावर, असं मारलंय की तसला मारच नाही. आता बघायचं असलं वन आहेत आमच्या अंगावर अजून बी. काय नाव तुमचं? रमेश गाडवे. काय प्रकरण झालंय काल तांदवडीमध्ये? काल प्रकरण तांदवाडीमध्ये असं झालं की पवन चक्कीचं जे काम चालू होतं त्याच्यामध्ये तार ओढायचं चालू होतं. शेवटची एक तार राहिली. रिन्यू कंपनीचं जे आपलं पूर्ण पवन चक्कीचं काम आहे त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेजमधलं काम चालू असताना बरेच शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये क्लिअरन्स झाल्यामुळे काही शेतकऱ्यांची जी तार ओढायची चालू होती त्याच्यामध्ये काही जणांनी जो मावेजा मागितला तो मावेजा 7,000पेक्षा जास्तीचा होता. तो न देता आल्यामुळे काही त्यांच्या नातेवाईकाला बोलवल्यामुळे नातेवाईकांनी काही ॲक्शन घेतली. त्याच्यानुसार ही मारहाण झालेलं कळतंय. दुसरे काय विषय तुमचे शेतकरी? दुसरा विषय म्हणजे वैयक्तिक सांगायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं कोणतंही ॲग्रीमेंट नाही, 1ही रुपया शेतकऱ्यांना दिलेला नाही. तुमचा काय विषय आहे का त्याच्यामध्ये? हो, माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर माझा सर्वे नंबर 208 आहे. याच्यामध्ये ऑलरेडी पवनचक्कीच्या रिन्यू कंपनीच्या लाईन गेलेल्या आहेत. पूर्ण पवनचक्कीचं काम पूर्ण झालं, परंतु आजपर्यंत 1 रुपयाचा मावेजा मिळालेला नाही. अशी तक्रार तुम्ही कुठे दिली का काय? आता मी आतापर्यंत तक्रार SDO कार्यालयाकडे दिलेली आहे. त्यांनी रीतसर कंप्लेंट करण्याचं तहसीलदारला देखील सांगितलंय, परंतु आज तागायत कोणतीही त्याचं शॉर्ट आउट नाही आहे. तशा पद्धतीचं तहसीलदारला देखील निवेदन दिलंय. काय निवेदन दिले तुम्ही आता? की बाबा माझी अशीशी तक्रार आहे, माझ्या या जमिनीमधून अशीशी लाईन जाते, माझा तिथं मोठा कंपनीचा प्रोजेक्ट होणार होता, परंतु याच्यामुळं मला प्रोजेक्ट शिफ्ट करावा लागला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं मला हे काम करता आलं नाही. आणि आजपर्यंत 1 रुपयाचा मावेजा नाही. मी त्यांना खर्च दिला आहे, सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशन झालंय, पाहणी झालंय, तहसीलदार येऊन गेले, परंतु व्यक्तिशः 1ही रुपयाचा मावेजा शेतकऱ्याला मिळाला नाही. माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत की ज्यांचं ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे, 1 रुपया मिळाला नाही. जे गरीब शेतकरी त्यांना तर 1ही रुपया मिळालेला नाही. फक्त काही शेतकरी जे तोंडावरचे आहेत त्यांनाच फक्त पैसे मिळालेले आपल्याला दिसून येतात. मग आता काय निर्णय घेतला तुम्ही? आम्ही काय केलंय, आम्ही 18 तारखेला एक निवेदन दिलं होतं तहसील ऑफिसला की आम्ही 25 तारखेपासून उपोषण करतो. याच्यामध्ये तांदवाडी गावच्या परिसरातले काही शेतकरी, आम्हाला बाहेरच्या गावचे देखील शेतकरी येत आहेत, त्यांचा देखील पाठिंबा मिळतोय की आम्ही आंदोलनाचं हत्यार उगारले. कारण आम्हाला करणार आंदोलन तुम्ही काय आंदोलन मागणी काय? मागणीमध्ये काय कुठं आंदोलन कुठं करणार आहे? आंदोलन आम्ही तहसील ऑफिसमध्ये करणार आहे. तहसील ऑफिस वाशी येथे आम्ही आंदोलन करणार आहेत. याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी असेल की जेवढे आमचे शेतकरी आहेत त्या गरीब शेतकरी असो, श्रीमंत शेतकरी असो, जो मोबदला मिळाला पाहिजे सर्वांना समान अशा पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे. मोबदल्यामध्ये कमी जास्त नको, श्रीमंत गरीब असा काही भेद नसायला पाहिजे. ज्यांचे ॲग्रीमेंट झालेले आहेत त्या ॲग्रीमेंट प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा ॲग्रीमेंट मिळायला पाहिजे. ॲग्रीमेंटमध्ये टाकलेली रक्कम आणि त्यांनी सिग्नेचर केलेले जे कोऱ्या ॲग्रीमेंटवरती कोरे ॲग्रीमेंट आणि लिखित ॲग्रीमेंट हे आम्हाला काहीच मिळालेलं नाही. त्याची पूर्ण कागदपत्र आम्हाला मिळणं गरजेचं आहे. ती कागदपत्र जेव्हा मिळतील तेव्हा ह्याच्यामधलं ॲक्च्युअल काय आहे काम, का ह्याच्यामध्ये खूप मोठा स्कॅम्प आहे हे आम्हाला कळेल. कारण आम्हाला तर फ्रॉड वरच्यावरी दिसतोय, कारण एकही कागद आमच्या शेतकऱ्यापर्यंत मिळायला तयार नाही. तुमचं काय नाव आहे? माझं रमेश गाडवे नाव आहे. गाव तांदवाडी. बघा, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता या प्रकरणावर मी तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवले. शेतकऱ्याला मारहाण केली, मारहाण झालेले शेतकरी काय म्हणाले, त्याच्यानं त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर पोलिसाचा पण आमच्याकडे व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये पोलिस काय म्हणतात, पोलिसाच्या अंगावर डिझेल टाकलं असं ते पोलीस त्या व्हिडिओमध्ये म्हणतात. सगळं दाखवलंय मी. पण प्रकरण खरं काय घडलं, ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. वाशीचे नगरसेवक जे होते त्यांची सुद्धा दाखवली. तिथं काही दुसरे सुद्धा काही तक्रारदार शेतकरी आले होते वाशीच्या रुग्णालयामध्ये या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी. तिथं मी त्यांची सुद्धा तुम्हाला मुलाखत दाखवली. पण खरं प्रकरण नेमकं का मारहाण केली त्या शेतकऱ्यांना हे जाणून घेण्यासाठी प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे पोलिसांनी शेतकऱ्यांना नेमकं का मारहाण केली याचं कारण काय जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता भूमपरांडा वाशीचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण थेट जाणून घेऊया. नेमकं हा जो प्रकार घडला आहे याबद्दल ते काय म्हणतात बघूया थेट आपण. साहेब, काल एक घटना घडली वाशी तालुक्यातल्या तांदळवाडी गावामध्ये. त्या घटनास्थळावर तुम्ही पण स्वतः होतात. तुमचे पण व्हिडिओ खूप व्हायरल होतात कालपासून की पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केली. आणि एक दुसरे पण अजून एक व्हिडिओ आहे की ती डिझेलचं कॅन दिसते, तुमची वरती ओली झाली दिसते. ते प्रकरण काय होतं नेमकं आणि तुम्ही तिथं कसं घेतलं?
नमस्कार. आपल्या या मुद्द्याच्या अनुषंगानं एक बाब मला आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे की मागील 1 जूनपासून संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे भूम या उपविभागाचा चार्ज माझ्याकडे आहे. सद्यस्थितीमध्ये मागील काही दिवसापासून वाशी तालुक्यामध्ये विविध जे काही पवन ऊर्जा संबंधित कंपन्या आहेत त्यांची अनेक कामं चालू आहेत. अनेक ठिकाणी त्यामध्ये काही आर्थिक कंपनी आणि शेतकरी यांच्यातील जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आर्थिक, त्या कारणावरून काही मतभेद आहेत आणि त्या अनुषंगानं त्या मतभेदांना सामंजस्यानं कंपनी आणि शेतकरी यांच्याकडून सॉल्व्ह केलं जाते. तथापि काही असामाजिक तत्व त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळं पोलीस प्रशासनाकडून मागील 8 दिवसापासून पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे या कामासाठी. तांदळवाडी या गावाचा काल जो काही घडलेला आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्या ठिकाणी कंपनीचं एक 2 किलोमीटर अंतरावरील फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचं काम उर्वरित होतं. या ठिकाणी ऑलरेडी साधारणपणे टावर आणि 400 kVच्या प्रत्येकी 6 हाय टेन्शन केबल ऑलरेडी त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आल्या होत्या. केवळ एक फायबर ऑप्टिकल केबल जे की डाटा ट्रान्समिशनसाठी आवश्यक आहे ते इन्स्टॉल करणं बाकी राहिलेलं होतं आणि त्या कामात काही अडचणी, काही अडथळे त्या ठिकाणी येत होते. त्या अनुषंगानं शुक्रवार दिनांक 20 रोजी तांदळवाडी या गावामध्ये कंपनी, पोलीस प्रशासना आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह त्या ठिकाणी ज्यावेळेस काम करण्यासाठी गेली त्यावेळेस शेतकऱ्यांनी दराच्या अनुषंगानं कामाला विरोध केला होता. त्यावेळेस आपण आपला बंदोबस्त त्या ठिकाणी विड्रॉ केला आणि संबंधित कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून कामाचे जे काही दर आहेत त्यामध्ये एक सूत्रता आणून त्यांचा जो काही मुद्दा आहे तो, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या आर्थिक जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं निरसन करावं हे त्यांना सांगून त्या दिवशी आपण बंदोबस्त विड्रॉ केला होता आणि ते कामही शुक्रवार शनिवार हे 2 दिवस बंद होतं. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी निगोशिएशन होऊन काही दर ठरले होते. काल दिनांक 21 रोजी ज्यावेळेस कंपनीनं च्या लोकांनी, कामगारांनी काम सुरू केलं त्याही वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की चेक मिळालेले नाही. त्यावेळेस पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत साधारणपणे 42 ते 47 शेतकऱ्यांच्या चेकचं वाटप त्या ठिकाणी प्रथम करण्यात आलं. त्यानंतरच ह्या कामगारांना कंपनीच्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी जाऊ दिलं गेलं, कारण ती शेतकऱ्यांची मागणी होती. आणि काल चेक देण्याबाबतचा शेतकऱ्यांचा आग्रह होता की ते चेक कंपनीच्या नावचे असावे. तोच आग्रह आम्ही देखील कंपनीकडे धरला. साधारणपणे 6 ते 6.5 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा दुपारी 2 त्या रकमांचे चेक दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत त्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आणि त्यानंतर कंपनीच्या कामगारांनी फायबर ऑप्टिकल केबल जे आहे तिचं काम सुरू केलं. दरम्यान कंपनीचा जो काही 11/4 हा पॉईंट आहे त्या ठिकाणी संबंधित जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे साधारणपणे 3 वर्षापूर्वी टावर इन्स्टॉल करण्यात आलं होतं. त्यावेळेस जे काही दर ठरले असतील कंपनी किंवा शेतकरी, कंपनी आणि शेतकरी यांचा जो काही व्यवहार ठरला असेल त्याप्रमाणे त्यांच्यात व्यवहार झाला असावा, परंतु काही आर्थिक कारणावरून मतभेद होते. त्यावेळेस पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करून त्यांना तो सामंजस्यानं त्यातून मार्ग काढण्याबाबत सांगितलं आणि आम्ही आमचा बंदोबस्त पोलीस फोर्स जी काही आहे त्यांचं निगोशिएशन, त्यांच्या चर्चा, त्यांचे जे काही आर्थिक बाबी आहेत त्यावर चर्चा चालू असताना आम्ही आमचा बंदोबस्त काही वेळापुरता अगदीच त्या ठिकाणी त्यांच्या चर्चेत सक्रिय सहभागी न होता आमचा सगळाच बंदोबस्त थोडासा बाजूला, साधारणपणे 2 ते 4 फूट बाजूला आमचा त्या ठिकाणी होता. दरम्यान
मी भूम या उपविभागाचा चार्ज असल्यानं आणि काही टपाल भूम उपविभाग कार्यालयातून सहीसाठी आल्या कारणानं मी त्या ठिकाणावरून सह्या संबंधित फाईल्स क्लिअर करण्यासाठी जे काही कर्मचारी आले होते त्या माझ्या वाहनाकडे मी परत गेलो आणि संबंधित टपालावर काही सह्या काही कागदपत्र जे होते त्यावर सह्या करून त्यांना सोपवले. त्याच वेळेस मला त्या ठिकाणी उपस्थित काही RCP कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की ज्यांचा या कामाशी संबंध नाही असे काही लोक त्या ठिकाणी येऊन पोलिसांना शिवीगाळ करतायत. त्यावरून ज्यावेळेस आम्ही घटनास्थळी गेलो त्यावेळेस एक 3 ते 4 लोक जे मी पूर्वी त्या ठिकाणी हजर होतो एक अर्धा तासापूर्वी ते तिथं हजर नव्हते ते मला नव्यानं दिसले. ज्यावेळेस त्यांना विचारणा केली की आपला या ठिकाणी येण्याचा उद्देश काय, आपला ह्या कामाशी संबंध काय, जे की त्याच वेळेला संबंधित शेतकरी आणि कंपनीचे पदाधिकारी यांच्यात त्यांच्या आर्थिक कारणावर काही चर्चा चालू होती. संबंधित जे काही काम त्या कामाशी संबंध नसणारे काही ठराविक इसम वाशी शहरातले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी तिथं येण्याचं कारण काय किंवा संबंध काय याबाबत चर्चा करत असताना अचानक एक शेतकरी त्या गोंधळात मध्ये येऊन शेतकरी किंवा कदाचित त्या 4-5 लोकांसोबत आलेले काही पूर्वनियोजित तयारी करून आलेले त्या लोकांपैकीच एक जण अचानक एक साधारणपणे 5 ते 7 लिटरचा पांढऱ्या रंगाचा ड्रम की ज्यामध्ये 5-7 लिटर डिझेल असावं डिझेलसह अचानक आमच्या त्या 10-12 लोकांच्या मध्ये घुसून स्वतःच्या अंगावर ओतण्याचा प्रयत्न करत असताना त्या आमचे पोलीस अंमलदार तिथं उपस्थित असणारे नायब तहसीलदार मी स्वतः आणि काही नागरिक अशा 10-12 लोकांच्या अंगावर ते डिझेल त्यावेळेस पडलं आणि एक गोंधळ त्या ठिकाणी सुरू झाला. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाचा वरिष्ठ त्या ठिकाणी उपस्थित असणारा अधिकारी या नात्यानं माझं प्रथम प्राधान्य होतं की संबंधित व्यक्तीला त्याच्या जीविताच्या सुरक्षेच्या अनुषंगानं ताब्यात घेणं, त्याचबरोबर त्याच्या जीवितासोबतच त्या ठिकाणी उपस्थित इतर ज्यांच्याही शरीरावर कपड्यांवर डिझेल पडलेलं आहे त्यांच्या जीविताचं, त्याचबरोबरच त्या ज्या ठिकाणी आम्ही हजर होतो त्या शेतकऱ्याच्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही संबंधित इसमाला ताब्यात घेत असताना तो गोंधळ पाहून काही इतर असामाजिक तत्व त्या ठिकाणी ज्यावेळेस गोंधळ घालू लागले की ज्यांचा त्या कामाशी कुठलाही संबंध नव्हता किंवा जे त्या 2 किलोमीटरच्या कामामधील कुठेही ज्यांचं क्षेत्र येत नव्हतं असे इसम होते, त्यांनी जेव्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जो काही डिझेलनं पूर्णपणे भिजलेला इसम होता त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्याला ताब्यात पोलिसांनी घेऊ नये हे रोखण्यासाठी जे कोणी घटक आहेत की ज्यांनी आम्हाला आमचं कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला अशा इसमांना पांगवण्याच्या उद्देशानं, त्याचबरोबर त्या डिझेल बाळगणाऱ्या व्यक्तीच्या जीविताच्या, त्याचबरोबर डिझेल ज्या लोकांच्या पोलीस अंमलदार असतील, अधिकारी असतील, नायब तहसीलदार माननीय श्री शिंदे साहेब असतील यांच्याही अंगावरती पडलेलं होतं. तुमच्या अंगावर पण पडलं होतं? अगदी मी स्वतःही भिजलो होतो आणि त्या ठिकाणी केवळ एक आगीची काडी पुरेशी होती 15 ते 20 लोकांना, पोलीस असतील, शेतकरी असतील, महसूल प्रशासनाचे अधिकारी असतील आणि स्वतः तो शेतकरी असेल यांना त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी पाडण्यात, त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र होतं, त्या ऊसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. ह्या सर्व बाबीचा विचार करता त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊ नये म्हणून अडवणारे जे काही असामाजिक तत्व होते त्यांना पांगवण्यासाठी आम्हाला सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्या बळाचा वापर करून आम्ही हे काही असामाजिक तत्व असणारे समाजकंटक ज्यांना म्हणता येईल अशा 4 ते 5 लोकांना ताब्यात घेतलं आणि जमाव पांगल्यानंतर तात्काळ बळाचा वापर थांबवण्यात आला.
त्याच्यामध्ये नगरसेवकाचा समावेश होता, त्यांना पण मारहाण केली. ते नगरसेवक वाशी नगरपालिकेचे होते असं मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माहिती मिळाली. परंतु ज्यावेळेस मी घटनेच्या ठिकाणी हे घडण्यापूर्वी पोहोचलो त्यावेळेस मला माझ्या RCPच्या अंमलदारांकडून असं समजलं की संबंधित व्यक्तीकडून कोणीतरी एक व्यक्ती आलेला आहे आणि तो पोलिसांना शिवीगाळ करतो आहे आणि त्यांना त्या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगतो आहे. एक महत्त्वाची बाब मला या ठिकाणी नमूद करायची आहे की ही घटना ज्या विजेच्या टावरजवळ घडली त्या टावरचं साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये किमतीचं विविध अँगल अगोदरच्या 2 दिवसात कोणीतरी काढून नेले होते अशा स्वरूपाची एक तक्रारी अर्ज संबंधित कंपनीचा वाशी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त होता. आणि या बंदोबस्ताचा आणि आमच्या भेटीचाही उद्देश होता की बंदोबस्ताची पाहणी करणं, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी जर होत आहे तर त्या चोरीचाही आढावा घेणं. चोरी आहे की जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या इराद्यानं किंवा काही अडथळा आणण्याच्या उद्देशानं काही अनुचित प्रकार केला जातोय का ह्याची तपासणी करणं हा आमच्या भेटीचा त्या ठिकाणी जाण्याचा उद्देश होता. परंतु त्या कामापासूनही संबंधित व्यक्ती जे कोणी आपण नगरसेवक आहात नगरसेवक होते हे आपण सांगत आहात ते व्यक्ती आमच्या RCP अंमलदार आणि आमच्या त्या ठिकाणी उपस्थित पोलीस स्टेशन वाशीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही तिथून जाण्यास सांगत होते की जे त्या ठिकाणी कायदेशीर कर्तव्य बजावत होते. घटनास्थळावर काही लोक शूटिंग करत होते, त्यांचे मोबाईल फोडले पोलिसांनी. नाही, असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आहे. त्या गोंधळात त्या काही लोकांची पळत असताना त्यांच्या स्वतःकडूनच पडून मोबाईल फुटले असावेत. जप्त वगैरे केले का काही मोबाईल? एकही मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला नाही. पुढे काय गुन्हा काय दाखल करण्यात आला? यामध्ये बेकायदेशीर जमाव, लोकसेवकाच्या कायदेशीर कर्तव्याला बजावताना अटकाव करणं, तसेच आत्महत्येचा प्रयत्न करून लोकसेवकावर दबाव टाकणं अशा स्वरूपाची कलम जी काही आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाशी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यामध्ये शेतकरी नसणारे आणि ज्यांचा त्या ठिकाणी त्या क्षेत्राशी त्या कामाशी कुठल्याही प्रकारचा दुरान्वये संबंध नाही अशा प्राथमिकदृष्ट्या 3 ज्ञात व्यक्तींवर आणि 3 ते 4 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी त्यामध्ये ओळख पटलेली आहे आणि त्यांच्या अटकेबाबत किंवा त्यांना त्यांची काही पुढची प्रक्रिया आहे की नोटीस देणं, त्यांची चेहरेपट्टी भरणं याबाबतची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये बघा, वेगळ्या घटना, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट, 0 ग्राउंडचा रिपोर्ट आजचा मी तुम्हाला दाखवलाय. प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे. आरपार आम्ही बातम्या दाखवतोय, वेगळे विषय, वेगळ्या चर्चा. या सत्रामध्ये आज मी तुम्हाला उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन मी दाखवलेला ग्राउंडचा रिपोर्ट आणि यावर पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे, पोलिसांनी मारहाण केलेला व्हिडिओ आणि या प्रकरणावर सगळं नेमकं शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, शेतकऱ्याला का मारहाण केली आणि पोलिसांची प्रतिक्रिया, शेतकऱ्याची प्रतिक्रिया, दोन्ही बाजूचे दोन्ही व्हिडिओ दाखवलेत म्हणून मी तुम्हाला सर्व दूध का दूध सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हीच बघा याच्यामध्ये नेमकं प्रकरण काय घडलं होतं आणि या प्रकरणावर सगळ्या बाजू दाखवलेल्या आहेत. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, वाशी, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.